नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्ष नेते. काल तुम्ही नाशिकला सन्माननीय राजसाहेबांची एक पत्रकार परिषद पाहिली असेल आणि त्यात काही मुलं साहेबांना भेटायला आली होती आणि इंटिग्रेटेड क्लासचा एक विषय सन्माननीय साहेबांनी घेतला होता. त्या विषयामध्ये असं होतं की क्लासेस मुलांचे कॉलेजला ऍडमिशन करतात आणि त्यातून मुलांकडनं भरगच्च फी घेतली जाते आणि मग ते कॉलेजला थोडेसे पैसे देऊन त्यांच्या संगणमताने एक एज्युकेशन सिस्टीम बिघडत चाललेली आहे. याच्यावर काल सन्माननीय राजसाहेब बोलले होते. त्याच्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आमच्या काही शहापूरच्या मुली आज माझ्याकडे आल्या आणि त्यांचा विषय याच्यापेक्षा डेंजर आहे. या सगळ्या मुली स्किल ऑफ इन्स्टिट्यूट हे शहापूरला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात पण त्याचे क्लासेस असतील. या मुलींकडनं ह्या तुम्ही सगळ्या कशाला फर्स्ट इयरच्या नर्सिंगच्या कोर्सला त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आमच्याकडे फी भरा, इंटिग्रेटेड क्लास प्रमाणे तुम्हाला शहापूरमध्ये जे सगळं शिकवलं जाईल आणि तुमचं ऍडमिशनही पुण्याच्या एका कॉलेजला केलं जाईल. परंतु मागच्या वर्षभरात या मुलांचं पुण्याच्या कॉलेजला फीज भरली गेली नाही. त्यांच्या वेळा मुलांकडनं पैसे घेतले गेले पण कुठल्याही प्रकारची फी भरली गेली नाही आणि त्याच्यामुळे आज या मुलींची परिस्थिती खूप वाईट आहे. मला वाटतं ही मुलगी थोडक्यात तुम्हाला थोडीशी माहिती देईल त्या विषयात. नमस्कार, मी सृष्टी विलास टगळे. मी JNM फर्स्ट इयर करते. स्किल आर्ट इन्स्टिट्यूट शहापूरमध्ये एक कॉलेज आहे. त्यांनी जस्ट आमचं ऍडमिशन घेतलंय की आम्हाला असं सांगितलं, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या की तुमचं कॉलेज पुण्याला आहे, एक्झाम तुमची पुण्याला होणार, चांगलं महाराष्ट्र बोर्ड काउन्सिलिंग खाली होणार, सर्टिफिकेट पण महाराष्ट्र बोर्ड काउन्सिलिंग असं याच्यातर्फे देणार. आणि आमची फीज फर्स्ट टाइम आम्हाला जेव्हा सांगितलं ऍडमिशन घेताना तेव्हा 75,000 सांगितले. बिकॉज आम्ही कास्टमधून आहोत. 75,000 मध्ये पण आम्हाला फक्त पर्सनल 35,000 फी पे करायची होती. त्याच्यानंतर बाकीचे होते ते स्कॉलरशिप तर्फे फील करणार होते. नंतरून त्यांनी आम्हाला ती 35,000 आमची टप्प्याटप्प्याने घेतली. नंतरून त्यांनी आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं की तुम्ही ट्रेनिंगला जा आणि तिथे तुम्ही पैसे देऊन फी कम्प्लीट करा. आम्ही ट्रेनिंगला पण जायला लागलो. आम्हाला 9 महिन्यांची अटेंडन्स कम्प्लीट करायला लागली. 270 किंवा 290 दिवस कम्प्लीट करायचे. तुमचे 5-5 हजार महिन्याची आम्हाला फी कम्प्लीट होणार. तर आम्ही 6 महिने कम्प्लीट ट्रेनिंग केली. 6 महिन्याचे 30,000 असे 5-5 महिन्यांकडून 30,000 आमचे ट्रेनिंगचे पण गेले. 26,000 आम्हाला इलिगल दाखवलं की आम्ही हॉस्टेलला राहतोय आणि इलिगल पैसे काढले की तुम्ही हॉस्टेलला दाखवलेत आणि इलिगल पैसे काढून त्यांनी ते पण खाल्ले. आम्हाला एकही रुपया दिला नाही. स्कॉलरशिपचे 26,000, त्याच्यानंतर ट्रेनिंगचे आमचे 30,000 आणि 35,000 ऍडमिशनचे असे एवढे पैसे आमचे खाल्ले. त्याशिवाय आम्हाला कॉलेजला एकदाच व्हिजिट करायला नेलं. कधी आमचे एक्झाम झाले नाही. लेक्चर झाले तर 9 वाजता आम्ही लेक्चरला जाणार. शिक्षक लोक 11 वाजता येणार. 2च शिक्षक त्याच्यामध्ये पण शिकवायला. एकाकडेही डिग्री नाहीये नर्सिंग स्टुडंटला शिकवण्याची. तरी आम्हाला त्यांनी शिकवलं. आम्हाला सांगितलं आम्हाला सर्व येतो, आम्ही डॉक्टर आहेत, सर्व असं फसवणूक केली. आणि आता नंतर त्यांची वाढत गेली फी. आम्हाला सांगायला लागली तुमचे 1,30,000 फी, एकाला सांगायचे 1,35,000 फी आहे. असे आम्हाला वाढवत सांगितले. आम्ही आमचा करिअरचा विचार करून थोडे पैसे देऊ लागलो की बाबा आमचं वर्ष वाया जाईल. या मुलींना एक गोष्ट सांगण्यात आली की तुम्हाला परीक्षेच्या दिवशी पेपर आणि त्याची कॉपी असं दोन्ही देण्यात आलं. आम्हाला डायरेक्टली असं सांगितलं का तुम्हाला टेस्टवरती कॉपी देणार, तुम्ही ट्रेनिंगला जा आणि आम्हाला पैसे पुरवा, पैसे द्या, तुमची पैसे देऊन फी कम्प्लीट करा, तुम्ही ट्रेनिंगला जा. आणि असा विषयच नाहीये की ट्रेनिंगला गेल्यानंतर ते पैसे कॉलेजवाल्यांना द्यायचे असतात, आम्हालाच असतात ते स्वतःला. तरी त्यांनी घेतले. म्हणजे या मुलींच्या बाबतीत असं झालं की इंटिग्रेटेड क्लासच्या नावावर त्यांच्याकडनं फी घेतली गेली. गव्हर्नमेंटच्या ह्या सगळ्या बऱ्यापैकी मुली आदिवासी भागात येतात. गव्हर्नमेंटकडनं जे काही पैसे यांना मिळतात ते पैसे घेण्यात आले. हे सगळ्या मुली हॉस्टेलला राहतात असं दाखवून गव्हर्नमेंटकडनं पैसे घेण्यात आले आणि त्याच्यानंतरही कॉलेजला यांचं ऍडमिशन झालं नाही, त्यांचे फीज भरल्या गेल्या नाही. आज ही सगळी अनेक मुलं जी आहेत ती अशीच फिरतात. काल ही मुलं पोलीस स्टेशनला पण गेली होती. याचा जो मालक आहे तो उत्तर भारतीय, बरोबर ना? उत्तर भारतीय म्हणजे तिकडनं येऊन हे आपल्या मुलाला शिक्षण देताना ही सगळी गरीब घरातली मुलं आहेत. म्हणजे शहापूर तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये विविध भागात आदिवासी पाड्यांमध्येही एकत्र येऊन शिकणारी मुलं आहेत. आज जर त्यांची ही परिस्थिती असेल तर विचार करा महाराष्ट्रामध्ये शिक्षण परिस्थिती काय असेल. उर्वरित महाराष्ट्र हे मुंबईला लागून असलेलं शहर आहे म्हणून हे आज आमच्यापर्यंत पोहोचतात तरी पण धुळे, नंदुरबार या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात या मुलांची फसवणूक चालू असेल हे पाहायला पाहिजे. हा जो विषय आहे, हा जो काल सन्माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषदेत इंटिग्रेटेड क्लासेसचा मांडलेला विषय आहे त्यालाच अनुसरून हा विषय. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कृपया महाराष्ट्रातली शिक्षण जी पद्धत आहे ती ढासाळत चाललेली आहे. मुलं फक्त शिक्षण घेत आहेत, ना त्यांना डिग्र्या मिळत आहेत, ना बाकीच्या गोष्टी मिळत आहेत, ना ज्ञान मिळत आहे. त्यांनी शिकवायला शिक्षकही चांगले नाही आहेत त्या क्लासेसला. तर मला असं वाटतं कृपया याच्यात लक्ष द्यावं, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व विषयी
सर्व विषयात तीव्र आंदोलन उभं करेल एवढं नक्की. धन्यवाद. बोल. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सगळे प्रूफ दाखवले, तरी पण त्यांनी आमची म्हणजे एफआयआर लिहून नाही घेतलं. ते बोलतात तुम्हाला काही करायचं ते सर करा. काही मुलींचं ऍडमिशन असं घेतलंय, तुम्ही फिजिओथेरपी म्हणजे एक डॉक्टरचं हे करताय आणि त्यांना लेक्चर एकही गेलेलं नाही, एकही लेक्चर नाही आणि त्यांना आमच्यासोबत नर्सिंगला पाठवलंय की तुम्ही नर्सिंग करा आणि आम्हाला फी पे करा. तर फिजिओथेरपीचा आणि नर्सिंगचा काहीही एक संबंध नाहीये. बर, या सगळ्यांच्या बाबतीत आपण लवकरच सन्माननीय साहेबांची भेट घेऊन संबंधित जे कोणी मंत्री त्यांना आपण भेटू. धन्यवाद.